अखेर भारतामध्ये क्रिकेट सारखा खेळ प्रशासन कसं केलं जातं? प्रशासन या एका नावाखाली, एका सदराखाली खूप काही गोष्टी येतात. तुम्ही MPCA मध्ये होळकर स्टेडियम हे ग्रीनफील्ड स्टेडियम केलेलं आहे. तो प्रोजेक्ट नक्की काय आहे? आर्किटेक्चरल भाषेमध्ये ग्रीनफील्ड प्रोजेक्ट शून्यातून सुरुवात. ओके. तर मोकळी जमीन तिथपासून ते त्याच्यावरती एक मोठं स्टेडियम, भव्य स्टेडियम निर्माण करणं. खेळाडू घुसवण्याच्या बाबतीत त्याच्यात चेक्स अँड बॅलन्सेस खरंच असोसिएशन लेवलला आपण करू शकतो का? डेफिनेटली करू शकतो, पण ते कितपत सोपं आहे हा एक वादाचा मुद्दा आहे. एज फजिंग, वय चोरणं. 2015 पासून आम्ही ॲक्टिवली काही सिस्टीम इंट्रोड्यूस केली आहे. आपल्याकडे जे डॉक्युमेंट्स दिले जात आहेत ते वास्तविक आहेत की नाही, ते खरे आहेत की नाही. असोसिएशन सुरळीत चालू ठेवणं हे कसं काय घडवून आणता ॲज अ प्रोफेशनल, ॲज अन एक्झिक्युटिव्ह? ॲसोसिएशनची जी एक मेंबरशिप बेस आहे जो फार पूर्वीपासून तयार झालेला आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या स्तरातील लोक, कारण त्यांच्याकडे ती कपॅसिटी होती. नमस्कार. कट्ट्यावरच्या गप्पांच्या आपल्या पडद्यामागचे शिलेदार या सदरात मी अमोल कराडकर, द हिंदूचा क्रीडा पत्रकार, तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आणि आज आपल्याबरोबर एका अत्यंत अनोख्या विषयावर बोलण्यासाठी एक विशेष पाहुणे आलेले आहेत. मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे चीफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर रोहित पंडित आज आपल्याशी गप्पा मारणार आहेत. पंडित साहेब, स्वागत आहे तुमचं कट्ट्यावर. धन्यवाद अमोल. आता आपण एकमेकांना गेली 2 दशकं ओळखतो. मी तुम्हाला अहो रोहित म्हणू, पंडित सर म्हणू, रोहित म्हणू, एकेरी उल्लेख जे करू? तुमच्या प्रोटोकॉलमध्ये बसत असेल ते म्हणा, नाव नाही घेतलं तरी चालेल, कारण आपणच दोघं समोरासमोर आहोत. राईट. सो रोहित पंडित, जेवढी वर्ष मी क्रीडा पत्रकारितेत इन्व्हॉल्व्ड आहे, त्याहून जास्त काळ क्रिकेट ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये इन्व्हॉल्व्ड आहेत. आधी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन असो, नंतर मुंबई क्रिकेट असोसिएशन असो, इकडे वेगवेगळ्या भूमिकांमध्ये त्यांनी निभावल्यानंतर वेगवेगळी कामं करून गेली 1.5 दशकाहून जास्त काळ ते मध्य प्रदेश क्रिकेट संघटनेमध्ये कार्यरत आहेत. इंदूर हे त्यांचं घर झालेलं आहे पुण्यापेक्षा जास्त. आणि आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की जो एक कळीचा मुद्दा असतो, बऱ्याच वेळा मला गप्पा मारताना फॉर्मली इन्फॉर्मली तुमच्यापैकी काही जण, माझे काही आप्तेष्ट विचारतात की अखेर भारतामध्ये क्रिकेट सारखा खेळ प्रशासन कसं केलं जातं? रोहित, आय नो की सुरुवातीला हा बेसिक प्रश्न विचारायचा, तर उत्तर लांबलं तरी काही हरकत नाही, आम्ही आवडीने ऐकू. पण क्रिकेट बऱ्याच अंशी असं दिसतं की जर कुठला खेळ स्ट्रक्चर्ड पद्धतीने भारतात ॲडमिनिस्टर केला जातो, तर तो क्रिकेट आहे. आणि हा डोलारा सगळा ज्या मेन स्तंभावर उभा आहे, स्टेट असोसिएशन्स, ते नक्की कसं चालतं? प्रश्न छान आहे हा. क्रिकेट हा जसा एक सांघिक गेम आहे, सांघिक खेळ आहे, तसंच त्याचं जे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पार्ट आहे, जे प्रशासन आहे, ते देखील एक एक सांघिक प्रयत्न आहे या सगळ्या याच्यामध्ये. या प्रशासन या एका नावाखाली, एका सदराखाली खूप काही गोष्टी येतात. याच्यामध्ये ॲक्च्युअल खेळाडूंना खेळाडूंची जी काही टॅलेंट स्काउटिंग प्रोसेस असते, तिथपासून ते आमच्या स्केलच्या बाहेर जाणं, म्हणजे स्टेट असोसिएशनहून BCCIच्या पंखाखाली जाणं, इंटरनॅशनल प्लेयर्स, तिथपर्यंतचा तो एक सगळा इकोसिस्टीम आहे ती. आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या स्तरांवरती वेगवेगळे लोक हे आपलं
काही ना काहीतरी रिस्पॉन्सिबिलिटी, काही ना काहीतरी त्यांच्यातलं जे काही कॉन्ट्रिब्युशनचं स्केल असतं, ते या खेळाकरता देत राहतात. तर नॉर्मली कुठल्याही खेळाडूची जी सुरुवात होते, ती एखाद्या क्लबमधनं किंवा एखाद्या अकॅडमीतनं सुरू होते. पहिल्यांदी कदाचित हौसेपोटी मुलं खेळायला लागतात, घराच्या जवळ कुठेतरी असतं आणि मग तिथनं हळू त्यांचं त्या अमॅच्युअर खेळ ते एक प्रोफेशनल खेळ याच्याकरताचा जो प्रवास असतो, तो कुठे ना कुठेतरी सुरू होतो. 10तली 5 मुलं या सगळ्या मधल्या प्रवासामध्ये बॅकआउट होतात. कदाचित कॉम्पिटिशन असेल, कदाचित अवेलेबिलिटी ऑफ फॅसिलिटीज तो असेल, अनेक गोष्टी असतात त्याच्यामध्ये. तर जी 5 मुलं आहेत, मग त्यांच्यावरती पुढे सगळं हे चालू राहतं. तर प्रशासन या सदराखाली जसं मी मगाशी म्हणलं तसं काही लोक ही ऑन फील्ड असतात. त्यांच्याबरोबरही आम्हाला कोऑर्डिनेशन ठेवायला लागतं. काही लोक जी आहेत ती ऑफ फील्ड असतात. आता ह्या सगळ्या ओव्हरऑल जो हा एक इकोसिस्टीम जी झाली आहे त्याच्यामध्ये कोचेस, सपोर्ट स्टाफ, सिलेक्टर्स, फिजिओ, ट्रेनर्स ही सगळी जी मंडळी आहेत ही ऑन फील्ड क्रिकेटशी जोडली जाऊ शकतात. तर त्यांच्या काही रिक्वायरमेंट्स असतात, त्यांचे काही प्लॅन असतात, त्यांच्या काही सिस्टीम्स असतात. त्या सिस्टीमला ऑफ द फील्ड ज्याला आपण म्हणू शकतो, मग त्याच्यामध्ये पैसा इन्व्हॉल्व असतो, त्याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हॉल्व असतं, त्याच्यामध्ये कोऑर्डिनेशन इन्व्हॉल्व असतं. कोऑर्डिनेशनमध्ये आपल्याला कदाचित स्टेट पोलीस, स्टेट ॲडमिनिस्ट्रेशन, डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशन, डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स ऑफिसर या लोकांची कोऑर्डिनेशन करायला लागतं, त्यांच्याकडनं मदत घ्यायला लागते. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, त्या गोष्टी प्रशासन या नावाखाली येऊ शकतात. लहानपणी आपण सायकल चालवायचो, त्या सायकलला स्पोक्स असायचे. जर त्यातले 4 स्पोक्स लूज झाले, तर तुमची रिम जी आहे ती थोडीशी डिस्टर्ब व्हायची. त्यामुळे आपल्याला बऱ्याच वेळेला सायकल दुकानात जाऊन ते स्पोक्स सगळे टाईट झाले, की एकदम तुम्हाला स्मूथ त्या चाकाचं प्रवास जो आहे तो होत राहतो. तर हे सगळे स्पोक्स जिथं सेंट्रली येऊन थांबतात, त्याला मी क्रिकेटचं प्रशासन असं म्हणू शकेन. हे जे स्पोक्सचं उदाहरण दिलं तुम्ही, त्यावरूनच मला विचारायचं आहे, की भारतीय क्रीडा पद्धतीच अशी आहे, फक्त क्रिकेटच नाही, की जिथे रिम जी आहे ना, ते सगळे मानद अ, पदाधिकारी असतात, ऑनररी ऑफिस बेरर्स आणि जे केबिन्सच्या बाहेर काम करतात किंवा तुमच्या इथे वेगळ्या मजल्यावर काम करतात, अ, ते स्पोक्स आहेत. सो त्यांना पहिली गोष्ट क्वालिफाय कसे होतात ते? क्वालिफिकेशन काय आहे सध्या? का अजूनही बहुतांश क्रिकेट असोसिएशन्समध्ये, स्टेट असोसिएशन्समध्ये क्वालिफिकेशनपेक्षा तुम्ही क्रिकेटमध्ये किती काळ इन्व्हॉल्व्ड आहात, तुम्हाला ग्रासरूट क्रिकेट नक्की किती माहिती आहे आणि कदाचित तुमची ओळख कोणाबरोबर आहे, याच मुद्द्यांवर अजूनही सगळं चालतं. सो जो एक प्रोफेशनल ॲडमिनिस्ट्रेशन हा जो एक भाग आहे या सगळ्या ह्याच्यातला, तो भारतामध्ये साधारण 15-17 वर्षापूर्वी सुरू झाला आहे. त्याच्यापूर्वी म्हणजे जे मला आठवते त्याप्रमाणे साधारण 2005-07च्या दरम्यानपर्यंत अशी काही परिस्थिती कुठल्याही क्रिकेट असोसिएशनमध्ये नव्हती. कारण पैसे तेवढे नव्हते, तेवढं इन्फ्रास्ट्रक्चर नव्हतं. त्यामुळं क्रिकेटचं जे क्वांटम आहे, ते थोडं कमी होतं. पण त्या काळी देखील व्हॉलंटियर्स ही एक जी प्रजात आहे, ती खूप ॲक्टिव्हली या सगळ्या ह्याच्यामध्ये मदत करायची. सो जसं तुम्ही सांगितलं तसं एक मानद सचिव किंवा मानद खजांची किंवा ज्याला कोषाध्यक्ष म्हणतो, एक अध्यक्ष असायचे, काही व्हाईस प्रेसिडेंट्स असायचे. तर यांच्या खाली त्यांना मदत करायला व्हॉलंटियर्सची एक खूप मोठी फळी त्या काळी असायची. म्हणजे मी जवळपास 1996 पासून हे बघतोय आणि त्याच्याही पूर्वी हे होते. कदाचित जास्तीमध्ये होते. आणि
इव्हन त्या काळी जर तुम्ही बघितलं तर एक क्रिकेट असोसिएशनचे जे मेंबर्स असायचे, तर त्यांची मेंबरशिप ही त्या खेळाला ज्या गोष्टी लागतायत, त्या एखाद्या व्यक्तीकडनं आपल्याला व्हॉलंटरीली कशा मिळतील, हा तिथला विचार होता. म्हणजे उदाहरणार्थ 1980 साली जर तुम्ही एखाद्या क्रिकेट असोसिएशनचे मेंबरशिप बघितली, तर त्याच्यामध्ये तुम्हाला काही चांगले डॉक्टर्स दिसतील, काही चांगले सी-ए असतील, काही चांगले बिझनेसमन असतील, की जे खेळाकरता, खेळाडूंकरता पैसे द्यायला तयार होते. कुठलीही अपेक्षा न ठेवता. त्याच्यानंतर ग्रासरूट लेव्हलवर काम करणारे क्लबचे काही कोचेस असतील, ही अशी मंडळी त्या ह्याच्यामध्ये होती. चांगले वकील होते या सगळ्या ह्याच्यात, की जेणेकरून एक संस्था चालवायला ज्या वेगवेगळ्या पद्धतीमध्ये आपल्याला ह्युमन रिसोर्सेस लागू शकतात, ते विदाऊट एनी पेमेंट हे कसं करता येईल किंवा हे कसं घडवून आणता येईल, या बेसिसवरती पूर्वीची जी असोसिएशनची जी एक सेटअप आहे, त्या असोसिएशनचा जो मेंबरशिप बेस आहे, तो बऱ्यापैकी आणि बऱ्याच असोसिएशनमध्ये या पातळ्यांवरती झालेला होता. 2005-07 नंतर ज्यावेळेला BCCI कडनं फंडिंग वाढलं, मीडिया राईट्सचे व्हॅल्यूज ज्या आहेत त्या वाढत गेल्या. त्याच्यानंतर काही काळाने IPL पण आलं. मग क्रिकेटचं क्वांटम जे आहे ते थोडं अजूनही वाढलं. आणि त्याच दरम्यान जे एक पूर्वीच्या लोकांमध्ये सेल्फलेस कॉन्ट्रिब्युशन हा जो एक कन्सेप्ट होता, तो हळू-हळू कमी होत गेला. कारण कॉम्पिटिटिव्हनेस आणि जे बाकीच्या क्षेत्रात जे काम करण्याकरता तुम्हाला जे डिव्होशन द्यायला लागतं, ते वाढत गेलं. सो अगर तुम्ही जर 2-3 दशकांपूर्वीची गोष्ट केलीत, तर 8-9 तासाचं काम केलं आणि पुढचे 2-3 तास तुम्ही एखाद्या संस्थेकरता आपल्या खुशीने तो वेळ दिला. आता तसं परिस्थिती राहिलेली नाही. कारण जिथं जे लोकं काम करतायत त्यांनाच 12-12, 13-13 तासाचं काम त्यांना होतंय. बिझनेसमध्ये हीच परिस्थिती आहे, नोकऱ्यांमध्ये हीच परिस्थिती. त्यामुळे ती जी व्हॉलंटिअरिंगची जी कन्सेप्ट आहे, ती थोडीशी बदलली गेली आणि त्याच्यामध्ये मग हे प्रोफेशनल, कारण बोला. ती जी एक गॅप आहे, ती गॅप कशी भरून निघेल, तर ती गॅप ही या पद्धतीने भरून निघेल. सो पूर्वी बरीचशी अशी कामं जी व्हॉलंटरीली होत होती, ती आता हळू-हळू प्रोफेशनल लोकांकडनं करायला त्याची सुरुवात झाली. आणि मग त्याच्यामध्ये जसं हे आलं, की रिक्वायरमेंट्सही वाढत गेल्या, कंप्लायन्सेसही वाढत गेले. म्हणजे एक उदाहरण जर तुला द्यायचं झालं, तर आजच्या घडीला आमच्या इथलं जे अकाउंट्सचं डिपार्टमेंट आहे, त्यातला जवळपास 35 ते 40% वेळ हा केवळ टॅक्स कंप्लायन्सेसकडे जातो. म्हणजे त्याच्यात रिटर्न भरणं आलं, पिरियॉडिकल आलं, काय रिकन्सिलिएशन आलं, हे सगळ्या गोष्टी आल्या. हेच 20 वर्षापूर्वी केवळ जमा आणि खर्च याच्याकरताचे जे लागणारे रिक्वायरमेंट होत्या, व्हाउचर बनवणं, बँक स्टेटमेंट, हे करणं, ते करणं, एवढंच सीमित होतं. तर जसा खेळ वाढत चाललाय, तसं-तसं त्याची जी बाकीची जी रिक्वायरमेंट आहे, तीही वाढत चालली आहे. इकडे कंप्लायन्सेस वाढत चाललेत, टॅक्सेशनचे वेगवेगळे मुद्दे त्याच्यामध्ये येतायत. पैसे वाढले तर लिटिगेशन्सही वाढतात. हं. बऱ्याच असोसिएशनमध्ये त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चर खूप डेव्हलप करायला सुरुवात केली. त्यामुळे एक एक इंजिनिअरिंगची एक पूर्ण टीम, हे 20-25 वर्षापूर्वी कोणाच्या स्वप्नातही आलं नसतं, की क्रिकेट असोसिएशनमध्ये स्वतःचा एक इंजिनिअरिंग विभाग कधी ना कधीतरी चालू होईल किंवा इस्टेट मॅनेजर टाईपचं एक हे सुरू होईल. तर हे खेळ वाढत गेलाय. BCCIनी खूप चांगल्या पद्धतीमध्ये क्रिकेट असोसिएशन्सना हेल्प केली आणि क्रिकेट असोसिएशनची हा जो संपूर्ण डोलार आहे, तो हळू-हळू पुढे न्यायचा प्रामाणिक प्रयत्न करतात. हां, याच मुद्द्यावर म्हणजे मला एक आठवतं, 2007 साली तेव्हा मी हिंदुस्तान टाइम्समध्ये होतो. तेव्हा आम्ही एक स्टोरी केली होती, की बाकीच्या देशांच्या तुलनेत BCCIचं ॲडमिनिस्ट्रेशन कसं चालतं आणि त्याच्यात एक सबहेड होतं आमचं, ॲडमॉनिस्ट्रेशन हे नाव होतं. त्याच्यात तेव्हा 2007 साली क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे पूर्णवेळ एम्प्लॉईज वर अराउंड 90-92, इंग्लंडमध्ये 80च्या आसपास होते. दक्षिण आफ्रिकेच्या बोर्डमध्ये 60 पूर्णवेळ एम्प्लॉईज होते आणि 2007 साली जेव्हा IPL सुरू व्हायची होती, तेव्हा 13 फुल टाईम BCCIचे एम्प्लॉईज होते. त्यांचं जे नवीन ऑफिस झालं होतं तेव्हा. ओके.
तेव्हापासून आता हे फक्त बी-सी-सी-आय मध्येच नाही, तर जसं तुम्ही आत्ता सांगितलंत डिटेलमध्ये, की ते खालच्या पातळीवरही फुल टाईम काम करणाऱ्या लोकांची आवश्यकता ही वाढत चालली आहे आणि तो अवेअरनेस सुद्धा स्टेट असोसिएशनमध्ये आलाय, कारण अर्थात पैसा जो वाढलेला आहे. पण मग पुढचा प्रश्न जो सिनिकल फॅन्सना पडतो क्रिकेटच्या, की हा पैसा खरंच चांगल्या पद्धतीने वापरला जातो का खालच्या स्तरावर? हा एक सब्जेक्टिव्ह प्रश्न आहे, की पैसा खरोखरच चांगल्या पद्धतीत वापरला जातो का? आपल्या हातांची बोटं देखील एकसारखी नसतात. तर त्या त्या अनुषंगाने कुठल्या ना कुठल्यातरी असोसिएशनमध्ये कदाचित काहीतरी कमी असेलही. पण आज आपण 2026 मध्ये आहोत. अजूनही 2 वर्षांनी बी-सी-सी-आयची 100 वर्ष पूर्ण होतील. 1928 ला जेव्हा सुरुवात झाली तेव्हा काही ठराविक असोसिएशन्स होत्या. तिथपासूनचा हा जो प्रवास जर बघितला आणि जर एक डिस्पॅशनेटली जर काही बोलायचं असेल, तर मी म्हणेन की 95% हा प्रवास डेफिनेटली सक्सेसफुल आहे. 5% काही ना काहीतरी चुकीच्या गोष्टी जे जनरल लोकांना वाटू शकेल आणि ज्याला काही ना काहीतरी कुठं ना कुठेतरी ज्याला आपण असं म्हणतो की अनलेस काहीतरी एव्हिडन्सेस आहेत, तर ते घडलेही असतील. संस्था चालवणं ही काही सोपी गोष्ट नाही आहे. आणि त्या पद्धतीने जर आपण विचार केला तर ॲटलीस्ट आय एम हॅपी की बी-सी-सी-आयमध्ये सुद्धा आणि स्टेट असोसिएशनमध्ये सुद्धा टोटॅलिटीमध्ये जर आपण बघितलं तर आय एम क्वाईट कॉन्फिडंट की आपण 95% प्रवास जो आहे हा व्यवस्थित झालेला आहे. 5% जे आहेत ते थोडेसे निगेटिव्हमध्ये जातील. आणि पैसा खर्च करणं याचा एक जो ज्याला चेक्स अँड बॅलन्सेस आपण म्हणतो, त्याच्यावरती ते निर्भर आहे. काही ठिकाणी लोकांना वाटू शकतं, की इथे थोडा पैसा अव्यवस्थितपणे खर्च केला जातोय किंवा एखादी गोष्ट जरूर नाही आहे त्याची, पण तरी देखील त्याच्यावरती खर्च केला जातोय. तर हे प्रत्येक असोसिएशनची एक फिलॉसॉफी असावी किंवा असेलही. जशी बी-सी-सी-आयची एक फिलॉसॉफी असेल, एक संस्था चालवायची फिलॉसॉफी हा माझा त्यामागचा त्याच्यातली म्हणजे जे मला सांगायचं तो संस्था चालवण्याची फिलॉसॉफी आहे. तर फॉर्च्युनेटली ज्या तिन्ही ठिकाणी मी काम केलं, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनमध्ये ॲज अ व्हॉलंटियर होतो. त्याच्यानंतर मुंबईला मी 1 वर्ष ॲज अ प्रोफेशनलच काम केलं होतं आणि मध्य प्रदेश. तर ॲटलीस्ट या 3 संस्थांच्या बाबतीत मी हे सांगू शकेन, की इथली जी बेसिक फिलॉसॉफी जी त्या वेळेला मी अनुभवली, कदाचित आज त्याच्यामध्ये काही बदल घडून आला असेल, तर ती प्रो क्रिकेट, प्रो क्रिकेटर्स आणि व्यवस्थितपणे संस्था चालवण्याकरता जे प्रामाणिक प्रयत्न करायला लागत असतील, ते त्या वेळेला त्या ठिकाणी केले गेलेत असं मी निश्चितपणे सांगू शकतो. राइट. आत्तापर्यंत आपण बऱ्यापैकी असे जेनेरिक पद्धतीने बोलतोय. आता काही फॅन्सच्या दृष्टीने, क्रिकेटच्या किड्यांच्या दृष्टीने सुद्धा स्पेसिफिक थोडेसे प्रश्न असतात. त्यातला एक महत्त्वाचा असतो, की एक मोठी मॅच आय-पी-एल असो, आंतरराष्ट्रीय सामना असो किंवा 15 वर्षापूर्वीपर्यंत झोनल दुलीप ट्रॉफीचा सामना असो किंवा इराणी कपचा. त्याचं नियोजन आणि आयोजन कसं केलं जातं स्टेट असोसिएशनच्या पातळीवर? सो माझ्यापुरतं जर बोलायचं झालं, तर जेव्हा एखादी आंतरराष्ट्रीय मॅच आम्हाला आयोजित करायची असते, तर सगळ्यात पहिले जे माझ्या मनात जी भावना येते, की हा आमच्याकरता एक उत्सव आहे. हा एक सण आहे. त्याच्यामध्ये धार्मिकता नाहीये, पण त्याच्यामध्ये एनर्जी लेव्हल जी आहे, ती त्या स्केलची असायला पाहिजे. जसं दिवाळी म्हणलं, की आपल्यामध्ये ती एनर्जी येते. तर ती एनर्जी त्या पद्धतीची एनर्जी ही अशा मॅचेसच्या अनुषंगाने आमच्याकडे उपलब्ध राहते. मी तरी त्याला त्या पद्धतीत बघतो. त्यामुळे ज्या गोष्टी शक्य आहेत करणं, जेणेकरून एक चांगली मॅच आपण क्रिकेटचे जे फॅन्स आहेत, त्या लोकांना कसं देऊ याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला जातो. याची तयारी जवळपास महिना, दीड महिना
पूर्वी सुरू होते. मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या विभागांमधलं जे कोऑर्डिनेशन असतं ते होतं. पोलीस असतात, प्रशासन असतं. अनेक विभाग, सरकारी विभागांची मदत लागते या सगळ्या ह्याच्यामध्ये. आणि जसं मी म्हणलं, की सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा राहतो, की एक सेफ इव्हेंट हा व्हावा. स्टेडियमची कपॅसिटी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी आहे. कुठे 25,000-30,000 ची स्टेडियम्स आहेत, कुठे 1,00,000चं स्टेडियम आहे. पण तिथे येणारे जे दर्शक आहेत, त्यांना 5-6 गोष्टी जर आपण चांगल्या पद्धतीत प्रोव्हाईड केल्या, तर त्यांचा त्या मॅचमधला जो आनंद आहे, तो द्विगुणित होतो असं माझं ऑब्झर्वेशन आहे. सो तिकीट रेट्सपासून ते तिकीट किती सहजतेने दर्शकांपर्यंत पोहोचते, त्या लोकांना स्टेडियमला यायला किती व्यवस्थितपणे, किती कमीत कमी त्यांना हिंड्रन्सेस येतील, या पद्धतीत ते स्टेडियममध्ये येत आहेत. त्यांना स्टेडियममध्ये स्वच्छ खुर्च्या म्हणा, स्वच्छ टॉयलेट्स, पाणी पिण्याची व्यवस्था, रिझनेबल रेट्समध्ये म्हणजे खानपानची व्यवस्था, ह्या जर सगळ्या गोष्टी झाल्या विथ सेफ्टी फॅक्टर, तर मैदानावरचा चालू जो खेळ आहे, ते बघण्याचा किंवा त्याचा आनंद घेण्याचा जो काही त्यांचा कन्सेप्ट आहे, ते अजूनही म्हणजे ज्याला द्विगुणित होणं म्हणू शकतो, की खेळही चांगला झाला आणि आम्हाला तो व्यवस्थितपणे त्या स्टेडियममध्ये बसून बघता आला. ही जर परिस्थिती निर्माण झाली, तर ती मॅच सक्सेसफुल झाली असं आम्ही मानू शकतो. मोठ्या सामन्याच्या बाबतीत एक खूप महत्त्वाचा प्रश्न असतो समस्त फॅन्ससाठी, की तिकीटं नक्की जातात कुठे? आता गेल्या दशकभरात जे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स झालेत, आपण त्याच्याकडे नंतर येऊ. पण त्यातला एक मुद्दा आहे, की तुम्ही 10% पेक्षा जास्त तिकीटं फुकट वाटू शकत नाही. तर आणि याच्यावर काउंटर असा असतो स्टेट असोसिएशनचा कायम, की शेवटी आम्ही क्लब्स थ्रू दिली काय, मेंबर्स थ्रू दिली काय, जातात ती फॅन्सकडेच ना. हा समतोल खरंच साधता येणं शक्य का भारतासारख्या देशात? आणि तुम्ही एम-पी-सी-एमध्ये याकरता काय प्रयत्न करता? हा समतोल पूर्वीही साध्य केला जात होता आणि आजही तो केला जातोय. फरक असा आहे, की टेबलच्या या बाजूने बघणारा व्यक्ती कदाचित 10% वरती बघतोय. पलीकडचा व्यक्ती जो आहे तो 5% वरती बघतोय. फुकट पास अशी जी एक पूर्वीची जी एक शब्दावली होती, हे फुकट पास नाहीयेत. हे आमच्याकरता काही लोकांना त्या उत्सवामध्ये सहभागी होण्याकरता म्हणून दिलेलं निमंत्रण आहे. आपल्या घरी जर काही एखादा कार्यक्रम असेल, तर आपण वेगवेगळे आपले जे मित्रमंडळी असतील, ऑफिसमधली लोकं असतील, भरपूर काही-काही आपला जितका आपलं सर्कल आहे, त्या लोकांना आपण बोलवतो. तर असोसिएशन लेव्हलवरती सुद्धा जे कॉम्प्लिमेंटरी पासेस दिले जातात, ज्याला एम-पी-सी-मध्ये आम्ही गेले कैक वर्ष आता इन्व्हायटी पासेस म्हणतोय. तर त्याचा पर्पजच असं असतं, की जी लोकं त्या खेळाकरता किंवा त्या मॅचकरता कॉन्ट्रिब्यूट करतायत, त्या लोकांना तुम्ही या आणि मॅच बघा. मग ह्याच्यामध्ये आम्ही आमचे डिव्हिजन्स आहेत, डिस्ट्रिक्ट्स आहेत, खेळाडू आहेत, अंपायर्स आहेत, स्कोरर्स आहेत. हे सगळी जी मंडळी आहेत, त्या लोकांना आम्ही बोलवू. आमचे कन्सल्टंट्स असतील, आमचे काही वेंडर्स असतील. ह्या लोकांना बोलवतो कारण वर्षभर ती लोकं संस्थेच्या प्रेमापोटी एक्स्ट्रा काही ना काहीतरी देत असतात. मग तो खेळाडू असेल किंवा एखादा कन्सल्टंट असेल. त्यांचं संस्थेवरचं जे प्रेम आहे, त्याला एक प्रतिउत्तर द्यायची काय म्हणतात त्याला एक प्रयत्न म्हणून ते दिलं जातं आणि जास्तीत जास्त केसेस या पद्धतीच्या असतात. काही ठराविक अशा असतात, की जिथे जर एखादा प्रतिष्ठित व्यक्ती जर त्या मॅचमध्ये आमच्या स्टेडियमला आला, तर त्याचं ॲडव्हांटेज आम्हाला होतं. म्हणजे उद्या एखाद्या मॅचमध्ये एखादा प्रसिद्ध कलाकार आला किंवा एखादा प्रसिद्ध खेळाडू आला किंवा एखादा प्रसिद्ध राजकीय नेता आला, तर त्या मॅचचं जे स्केल आहे, त्याच्यामध्ये त्याला ॲडव्हांटेज मिळतो, बेनिफिट मिळतं. सो ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये मग ज्या लोकांना हे मिळत नाही,
त्या लोकांना थोडंसं त्याच्याबद्दल वाईट वाटत असतं. तिकीटं जसं तुम्ही म्हणतात, की काही ठिकाणी क्लब्सच्या थ्रू दिली जातात, काही ठिकाणी ऑनलाईन दिली जातात. तर प्रत्येक ठिकाणी हा प्रश्न आहे. म्हणजे ऑनलाईन ठेवलं तरी देखील ज्यांना मिळत नाही त्यांना असं वाटतं, की काही ना काहीतरी गडबड आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये. पण प्रत्येक संस्थेचा एक ऑडिटर असतो. ज्यावेळेला मॅचचं ऑडिट होत असतात, त्यावेळेला या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कागदावरती आणि तुमच्या सिस्टीम वाईज त्या लोकांना डेमॉन्स्ट्रेट करायला लागतात. आणि जर असं खूप काही होत असेल, तर नक्कीच कुठं ना कुठेतरी ही गोष्ट बाहेर येईल किंवा आलीही असेल. पण सगळ्यांना एकाच तराजूत न तोलता येणं म्हणजे न तोलणं हे जास्ती चांगलं आहे. कपॅसिटी जसं आपण म्हणतोय, की 25,000च्या कपॅसिटीमध्येही लोकांना कमी पडतात आणि 1,00,000 मध्येही लोकांना कमी पडतायत. तर खेळाची जी भारतामध्ये क्रिकेट खेळाची जी काही एक क्रेज आहे, त्याच्या मानाने आपण किती फॅसिलिटीज डेव्हलप करू शकतो, ह्यालाही काही लिमिटेशन्स आहे. पण ही मॅच नाही किंवा त्याच्या पुढची मॅच नाही किंवा त्याच्या पुढची मॅच नाही, असं सारखंच आमच्यावरती अन्याय होतोय अशी परिस्थिती नाहीये. 25,000 लोक जर मॅचला येत असतील तर त्याची कपॅसिटीच तेवढी आहे त्या स्टेडियमची किंवा लाखभर लोक येत असतील तर तेवढी आहे. मुंबईमध्ये जाल 35,000 ची कपॅसिटी आहे. मुंबईची लोकसंख्या 3-3.5 करोडच्या वर आहे. सो या सगळ्या गोष्टीचा बॅलन्स आहे. इन्फ्रास्ट्रक्चर काही सेल्फ एक्सपांडिंग नाहीये. म्हणजे तुम्ही आज स्टेडियम बांधलं ज्याच्याकरता काहीशे करोड खर्च केले आणि 4 वर्षानंतर वाटलं नाही, नाही आपण अजून एक काहीतरी करू, तर हेही शक्य नाहीये. तो हा थोडा बॅलन्स जो आहे तो सगळ्यांनीच साध्य करणं जरुरीचं आहे. राइट. आपण स्टेडियमबद्दल बोलतोय, सामन्याबद्दल बोलतोय. त्या अनुषंगाने मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, की तुम्ही एम-पी-सी-एमध्ये होळकर स्टेडियम हे ग्रीनफील्ड स्टेडियम केलेलं आहे. तो प्रोजेक्ट नक्की काय आहे ते थोडंसं सांगू शकाल का? नाही, नाही. आर्किटेक्चरल भाषेमध्ये ग्रीनफील्ड प्रोजेक्ट जे आम्हाला समजते म्हणजे शून्यातून सुरुवात. ओके. तर अ, होळकर स्टेडियम म्हणा किंवा ग्वालियरला जे आम्ही काही 2 वर्षापूर्वी जे एक बरोबर, स्टेडियम आम्ही बनवलं, बरोबर. तर तो एक प्रवास आहे. म्हणजे एक मोकळं मैदान. मोकळी जमीन तिथपासून ते त्याच्यावरती एक मोठं स्टेडियम, भव्य स्टेडियम निर्माण करणं. याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी इन्व्हॉल्व असतात. स्टेडियमपर्यंतचा ॲक्सेस पासून ते तुम्हाला जे दर्शकांना फॅसिलिटीज द्यायचे, ते ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये असंख्य गोष्टी म्हणजे त्याला कदाचित त्याची मोजमापही करता येणं अवघड आहे. तर ते करताना ते स्टेडियम ज्यावेळेला निर्माण होतं आणि तिथं ज्यावेळेला पहिला आंतरराष्ट्रीय सामना होतो, तो जो काही प्रवास आहे, तो जो काही आनंद आहे, तो फार वेगळ्या लेव्हलचा आहे. तर जसं हे सुरुवात झाली, की एक मोकळी जमीन आहे 20-25 एकरची आणि त्याच्यावरती आपण ब्रिक बाय ब्रिक ते सगळ्या डेव्हलप करत जातोय. त्याच्यात येणाऱ्या अडचणी, त्याच्यात त्याच्यातनं काढले जाणारे मार्ग, ह्या सगळ्या ह्याचा जो एक कन्सेप्च्युअल जो आनंद आहे, तो ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लेव्हलवरती जी लोकं इन्व्हॉल्व्ड आहेत, त्यांना तो मिळू शकतो. स्टेडियमवरून पुढे जाऊन एक मला मुद्दा विचारायचा आहे, की मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनचा जो अ, भौगोलिकदृष्ट्या जो रीच आहे, 55 जिल्ह्यात. मध्य प्रदेशची लोकसंख्या मला आता खात्री नाही 10 कोटीच्या आसपास असेल. 8 कोटीच्या आसपास. आणि म्हणजे एकंदर जर रजिस्टर्ड क्रिकेट प्लेयर्स म्हणले आपण डिस्ट्रिक्ट लेव्हल्स पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पोहोचणारे, ते कदाचित टेस्ट क्रिकेट खेळणाऱ्या निम्म्या देशांमध्ये मिळून जेवढे खेळाडू असतील, तेवढे मध्य प्रदेशसारख्या मोठ्या राज्यात एका असतील. अशा राज्यामध्ये टॅलेंट बरोबर पद्धतीने स्पॉट करणं आणि जेन्युइन टॅलेंट मिस आउट होत नाही, याची काळजी घेणं, हे तुम्ही कसं घडवून आणता? मध्य प्रदेश आजच्या ज्या स्वातंत्र्य भारतामध्ये अ, हा जो काही एक राज्य आहे, तर त्या राज्यामध्ये स्वातंत्र्यापूर्वी खूप राज्यकर्ते होते. ग्वालियरमध्ये होते, इंदोरमध्ये होळकरांचं राज्य होतं आणि अनेक
धारमध्ये होते, झाबुआमध्ये होते, भोपाळमध्ये होते. तर त्या लोकांचं जे क्रिकेटमधलं जे इन्व्हॉल्वमेंट होतं, जे प्रेम होतं, ते गेले 100-150 वर्ष कंटिन्यू राहिले. त्यामुळे मध्य प्रदेशमध्ये क्रिकेट या खेळाबद्दल आपुलकी, ज्याला आपण डीप रूट्स म्हणू शकतो, ते फार पूर्वीपासून आहे. क्रिकेट कल्चर बऱ्यापैकी इथे चांगला आहे. आता आमच्या इथला जो खेळाडूंना स्टेट लेव्हलपर्यंत आणण्याचा जो काही एक ज्या शिड्या आहेत त्या ह्याच्यातल्या, तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं येतं डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशन. जे तुम्ही म्हणलात की जवळपास 55 जिल्हे आहेत. तर त्या 55 जिल्ह्यांमध्ये एक जिल्हा क्रिकेट संघटना आहे. ह्या जिल्हा क्रिकेट संघटनेच्या वरती आम्ही डिव्हिजनल क्रिकेट असोसिएशन्स निर्माण केलेले आहेत. सो प्रत्येक डिव्हिजनल क्रिकेट असोसिएशन खाली साधारणपणे 4 पासून ते 8 पर्यंत अशी जिल्हे आहेत. टोटल 10 डिव्हिजनल क्रिकेट असोसिएशन्स आहेत. आणि मग ह्या डिव्हिजनल क्रिकेट असोसिएशन्स हे MPCA संलग्न आहेत, ॲफिलिएटेड आहेत. MPCAतनं डिस्ट्रिक्ट लेवलपर्यंत आम्ही खेळाकरता फंडिंग करत असतो. इंटर डिस्ट्रिक्ट टुर्नामेंट असतील, डिस्ट्रिक्टमधले कॅम्प्स असतील, पिरियॉडिकल कॅम्प्स, वेकेशन कॅम्प्स, हे सगळं करतो. डिस्ट्रिक्टची मुलं ज्यावेळेला इंटर डिस्ट्रिक्ट टुर्नामेंट खेळतात, त्याच्याकरता त्यांचा प्रवास खर्च, त्यांचा हॉटेल खर्च हा सगळा MPCA करतं. इंटर डिस्ट्रिक्ट, इंटर क्लब, इंटर स्कूल टुर्नामेंट्समधून मुलं निवडली जातात डिव्हिजनच्या टीम करता. जितक्या बोर्डच्या टुर्नामेंट्स आहेत, मेन्स करता आणि महिलांकरता, त्याच्या करस्पॉन्डिंग टुर्नामेंट्स आम्ही डिव्हिजनल लेवलवरती करतो. सो BCCIमध्ये जर रणजी ट्रॉफी असेल, जी मेन्स मल्टी डे टुर्नामेंट आहे, तर आमच्या इथे MOI मेमोरियल ट्रॉफी आहे, ज्याच्यामध्ये हे 10 संभाग जे आहेत ते पार्टिसिपेट करतात. त्या मॅचेसही 4 दिवसांच्या वगैरे असतात. सो जो BCCIचा आहे त्याचा एक मिरर इमेज आमच्या इथे आहे आणि तेच मिरर इमेज पुन्हा डिव्हिजनल लेवलवरती आहे. सो प्रत्येक डिव्हिजन सुद्धा इंटर डिस्ट्रिक्ट टुर्नामेंट त्याच पद्धतीने करते जशी स्टेट लेवलला आहे. कदाचित 4 दिवसाच्या मॅचच्या ऐवजी 2 दिवसाची मॅच असेल, पण साधारण सिस्टीम तीच आहे. तर त्यामुळे जिल्हा स्तरावरती जो एखादा खेळाडू आहे ज्याच्यामध्ये कॉम्पिटिटिव्ह स्किल आहे तेवढं, ती लोक त्यांना सिलेक्ट डिव्हिजन करते. त्याच्यातून जी मुलं वरती येतात त्यांना MPCA सिलेक्ट करतं फॉर स्टेट टीम्स. त्यामुळं प्रत्येक स्तरावरती, डिस्ट्रिक्ट असेल, क्लब असेल, डिव्हिजन असेल, स्कूल लेवल असेल, शक्यतो प्रामाणिक प्रयत्न केला जातो की जो होतकरू खेळाडू आहे त्याला पुढच्या पायरीपर्यंत जाण्याकरता ही इकोसिस्टीम मदत करेल. त्यामुळे टोटॅलिटीमध्ये जी गोष्ट एखाद्या छोट्या गावात, गाव पण नाही ज्याला आपण खेडं म्हणू शकतो, तिथनं जी सुरुवात होते ती स्टेटपर्यंत येते. आत्ताच्या परिस्थितीत जर सांगायचं झालं तर मध्य प्रदेशकडून एक मुलगी क्रांती गौड म्हणून आता भारतीय टीममध्ये आहे. ती छतरपूर एक एक छोटी जागा आहे, तिथल्याही कुठल्या तरी एका गावातनं ती आली. सुची उपाध्याय म्हणून एक आमची मुलगी होती, तीही गेल्या वर्षी इंडिया टीममध्ये आली होती. मग नंतर तिला थोडी इंजुरीजचे इश्यूज झाले. ती देखील जबलपूरच्या एका छोट्या भागातनं आलेले, मंडला याच्यात, ग्वालियरमधनं लोक येत आहेत आसपासच्या ह्याच्यातलं. सो दिस इज अ रिफ्लेक्शन की छोट्यातली जी छोटी जागा आहे तिथपासून सुद्धा खेळाडू वरच्या स्तरांवरती येत आहेत. आणि जसं जसं काळ जातोय, जसं जसं सिस्टीम इव्हॉल्व्ह होतीये, या गोष्टींमध्ये अजून सुधारणा होईल ह्या बाबतीत मी ऑप्टिमिस्टिक आहे. याच मुद्द्यावर 2 उपप्रश्न आहेत. एक म्हणजे स्ट्रक्चर्स असणं हे स्वागतार्हच आहे आणि ते जर इम्प्लिमेंट केलं जातं तर ते अजून एक पाऊल पुढे जाऊन मिठी मारण्याएवढं स्वागतार्ह आहे. भारतीय क्रिकेटमध्ये आज आपण बघतो की जसं एक लेवल आपण खाली जातो, तसं एक उपप्रश्न आहे खेळाडू घुसवण्याच्या बाबतीत. त्याच्यात चेक्स अँड बॅलन्सेस खरंच असोसिएशन लेव्हलला आपण करू शकतो का?
हो, डेफिनेटली करू शकतो. पण ते कितपत सोपं आहे, हा एक वादाचा मुद्दा आहे. आमच्या इथे आम्ही जे जनरल डिस्कशन्स करतो, की तुम्ही ऑन पेपर खूप छान प्रोसेस बनवलेली आहे किंवा स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर बनवलेले आहे. तुमचे वर्किंग नॉर्म बेस्ड आहेत. मग ते फंडिंग असेल किंवा प्रोसिजरल पार्ट असेल. या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन जोपर्यंत तुम्हाला 100% इंटिग्रिटी, ऑनेस्टी आणि कमिटमेंट ह्या 3 गोष्टी ज्या कुठल्याही कागदांवरती लिहून येऊ शकत नाहीत, ज्याच्याकरता तुम्ही इंटरव्ह्यू घेऊन माणसं नाही सिलेक्ट करू शकत, या इनबिल्ट असतात. त्या इक्वेशनमध्ये जर कुठे कमी जास्त झालं, तर मग हा जो प्रश्न तुमचा आहे, की खेळाडूंना घुसवणं म्हणा किंवा अनफेअर प्रॅक्टिसेस म्हणा, या निश्चित कुठल्याही सिस्टीममध्ये येऊ शकतात. त्या कमीत कमी कशा राहाव्यात, याच्याकरता एका सर्कलच्या बाहेर मग दुसरं सर्कल होतं, मग तिसरं सर्कल होतं. सो फॉर एक्झाम्पल टुर्नामेंट्स आपण कंडक्ट करतो. टुर्नामेंटमध्ये 15 खेळाडूंची टीम येते. आता एखादा 16वा किंवा 18वा खेळाडू जो होतकरू आहे, पण त्याला टीममध्ये जाणून-बुजून घेतलेलं नाहीये. ही परिस्थिती कंट्रोलमध्ये ठेवण्याकरता, मी असं नाही म्हणत की ते कंप्लीटली एलिमिनेट होतं किंवा होऊ शकतं. कंट्रोलमध्ये ठेवण्याकरता मग आम्ही ऑब्झर्व्हर्स पाठवतो. त्याच्यानंतर पिरियॉडिकली ओपन ट्रायल्स करतो. हं. त्याच्यातून जर आम्हाला असं दिसलं, की एखाद्या विभागातून एखाद्या खेळाडूला ज्याच्याकडे चांगलं पोटेन्शियल आहे, त्या टीममध्ये ठेवलेलं नाहीये, तर त्याचं मग आम्ही कारण विचारतो, की काय आहे? कदाचित त्या टीमचा जो कोच आहे किंवा सिलेक्टर्स आहेत, त्यांच्याकडे एखादं चांगलं कारणही असू शकतं. उदाहरणार्थ घ्यायचं, की बाबा 2 लेग स्पिन बॉलर आहेत. आता 15च्या संघात मी एकच ठेवू शकतो आणि मला असं वाटलं, की याच्यापेक्षा हा बरोबर. जास्ती चांगला आहे. ठीक आहे, फेअर इनफ. पण याच्यामध्ये जर काही व्यवस्थित कारण नसेल आलं, तर मग आम्ही आमच्याकडे काही ताकद ठेवलेली आहे, की आम्ही तुम्हाला डायरेक्शन्स देऊ शकतो. सो एक उदाहरण म्हणून सांगायचं झालं तर, ज्यावेळेला डिव्हिजनची टीम बनणार असते, तर त्याच्या पूर्वी ज्या डिस्ट्रिक्ट मॅचेस असतात, त्या मॅचेसला आम्ही ऑब्झर्व्हर पाठवतो. त्या ऑब्झर्व्हरला आम्ही ताकद दिलेली आहे, ऑथॉरिटी दिलेली आहे, की तू इंटर डिस्ट्रिक्ट मॅचेस बघून 4-5 मुलांची नावं जी त्या टीममध्ये आली पाहिजेत, असं जे तुम्हाला वाटत असेल, ते नोट करून ठेवा. डिव्हिजननी ज्यावेळेला टीम अनाउन्स केली, समजा जर ती मुलं त्याच्यामध्ये नसतील, तर आम्ही डिव्हिजनला प्रश्न हे करतो आणि जर उत्तर सॅटिस्फॅक्टरी नसेल, तर त्या मुलांना आम्ही ॲज एक्स्ट्रा प्लेयर्स म्हणून त्या टीममध्ये ठेवतो आणि त्या मुलांना कमीत कमी 2 मॅचेस खेळायला मिळाव्यात. म्हणजे याच्याकरता आम्ही एक्स्ट्रा पैसेही खर्च करतोय, मॅनपॉवरही आम्ही युटिलाइज करतोय, की जे मी सुरुवातीला म्हणलं, की कमीत कमी कसं करता येईल या गोष्टी करता. हं. सो ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीमध्ये चेक्स अँड बॅलन्सेस वापरायचा प्रयत्न आम्ही करतोय. त्याच्यात किती सक्सेसफुल आम्ही आहोत, हे मोजमाप करणं अवघड आहे. पण इन जनरल जे आहे ती या प्रक्रियेमधनं आम्ही एक-एक टप्पा पुढे जातोय या सगळ्या प्रकरणामध्ये. राइट. फारच इंटरेस्टिंग आहे. ॲटलीस्ट ती प्रोसिजर असणं हं. हे खूप महत्त्वाचं आहे आणि माझा जो मर्यादित अनुभव आहे भारतात, खूप कमी असोसिएशन्स तुमच्यासारखं काम करतायत आत्ता. त्यांच्यासाठी सुद्धा हा कदाचित एक क्यू आहे. दुसरा उपप्रश्न जो भारतीय स्पोर्ट्समध्ये विशेषतः क्रिकेटमध्ये त्याहून ठळकपणे आणि प्रकर्षाने जाणवतो, तो म्हणजे एज फजिंग. वय चोरणं हे अक्रॉस एज ग्रुप्स, कारण क्रिकेटला जे वलय आहे त्यामुळे हे रॅम्पंट आहे. त्याच्यावर बी-सी-सी-आयने त्यांच्या पद्धतीने तोडगा काढलाय. अंडर 19च्या सिलेक्शनच्या बाबतीत एक लेव्हल खाली येऊन बी-सी-सी-आय जी मुलं स्टेट असोसिएशन्सच्या टीम्सच्या प्रोबेबल्समध्ये असतात, त्यांच्याकरता डॉक्युमेंटेशन आणि त्यांच्या टेस्टिंग हे केलं जातं. तिथे पोहोचेपर्यंत काय केलं जातं त्याच्याकरता? सो
जसं मी मगाशी म्हणलं, की ऑनेस्टी, इंटिग्रिटी आणि कमिटमेंट हे जसं एखाद्या पदाधिकारीमध्ये पाहिजे, एखाद्या प्रोफेशनली जो काम करतोय त्याच्यामध्ये पाहिजे, एखाद्या सिलेक्टरमध्ये पाहिजे, तसंच ते खेळाडूंमध्ये पण पाहिजे. आणि पालकांमध्ये. हां, तो पुढचा हे आला त्याच्यामध्ये. तर याच्यात 2015 पासून आम्ही ॲक्टिव्हली काही सिस्टम इंट्रोड्यूस केली आहे. एम-पी-सी-एमध्ये आम्ही एक विभाग निर्माण केला आहे, की जिथले जे लोकं तिथं काम करतायत त्यांचं कामच हे आहे, की वेगवेगळ्या पद्धतीने क्रॉस व्हेरिफाय करायचं, की आपल्याकडे जे डॉक्युमेंट्स दिले जात आहेत, ते वास्तविक आहेत की नाही, ते खरे आहेत की नाहीत. अजूनही भारतामध्ये कंप्लीटली डिजिटलाइज या गोष्टी झालेल्या नाहीयेत. एखाद्या एखाद्या व्यक्तीची जी आयडेंटिटी आहे, ती वेगवेगळ्या विभागांमध्ये वेगवेगळी नोंदली जाऊ शकते. सो बर्थ सर्टिफिकेट सुद्धा मल्टिपल बनतायत आणि दोन्ही बर्थ सर्टिफिकेट खरेही आहेत. कारण मी एखाद्या ठिकाणी जातो आणि ॲप्लिकेशन करतो, की असं-असं आमच्या इथे जन्माला आलेलं आहे आणि त्याचं बर्थ सर्टिफिकेट बनलेलं नाहीये. ती व्यक्ती त्यांना जे अधिकार प्रदान केलेले आहेत ॲक्टमध्ये त्याचा वापर करून त्यांना बर्थ सर्टिफिकेट देतात. पॅरलली कुठेतरी दुसरीकडे जातं. कारण हे अजूनही लिंक्ड कंप्लीटली झालेलं नाहीये. ॲक्टमध्ये काही गोष्टी ज्या खरं म्हणजे सुविधा म्हणून दिलेल्या आहेत, त्याचा गैरवापर होतो. लेट रजिस्ट्रेशन ऑफ बर्थ सर्टिफिकेट, मल्टिपल रजिस्ट्रेशन ऑफ बर्थ सर्टिफिकेट्स भरपूर हे आता. तर 2015 पासून आम्ही याच्याकडे हे केलेलं आहे. आम्ही एक एक सेटअप इथं केलेला आहे. आणि जितक्या डेप्थमध्ये जाऊन डॉक्युमेंट स्क्रुटनी करता येईल तितका आम्ही प्रामाणिक प्रयत्न करतो. गेल्या 10 वर्षात जवळपास 1100 1150 मुलांच्या केसेस ज्या आहेत त्या आम्ही ॲक्टिव्हली आयडेंटिफाय केल्यात. याच्या पलीकडची संख्या आहे, की जे थोडंसं संशयाच्या Suspect. याच्या सस्पेक्टमध्ये येतात. आणि जे बी-सी-सी-आयनी इम्प्लिमेंट केलंय, तीच पनिशमेंट आम्हीही इम्प्लिमेंट करतो. बोर्डचं आत्ताचं जे आहे, की एखाद्या ज्युनियर कॅटेगरीमध्ये जर तुम्हाला डॉक्युमेंट्स फेक किंवा फोर्ज, काउंटरफीट जर तुम्ही आयडेंटिफाय केले, डिटेक्ट केले, तर त्या मुलाला किंवा त्या मुलीला ज्युनियर एज ग्रुपमध्ये कधीच खेळता येत नाही. त्यांना 2 वर्षाचा प्रतिबंध लागू होतो आणि प्रतिबंध संपल्यानंतर तुम्ही केवळ ओपन कॅटेगरी हेच क्रिकेट खेळू शकता. तो सेम रूल आम्ही सुद्धा वापरतो याच्यामध्ये. बी-सी-सी-आय अंडर 16 टूर्नामेंट करता TW3 नावाची एक मेडिकल टेस्ट करते. बरोबर. त्याच्यामध्ये बोन मॅच्युरिटीवरती त्यांचे जे पॅरामीटर्स आहेत त्याच्याप्रमाणे रेटिंग होतं. तर ही सुद्धा सिस्टीम आम्ही डिव्हिजनल लेव्हलवरती वापरतो. ही एक खूप खर्चिक गोष्ट आहे आणि त्याच्यात वेळही खूप लागतो. तर डिव्हिजन टीम्स बनताना प्रत्येक डिव्हिजनचे साधारणपणे 30 ते 35 प्रोबॅबल्स ज्याला असतात, त्या सगळ्यांना आम्ही इंदोरला बोलवतो हेडक्वार्टरला. त्यांचं सेंट्रलाइज्ड व्हेरिफिकेशन करतो. म्हणजे असं नाही की जबलपूरमधला खेळाडूला तिथल्या काहीतरी लोकांनी वेगळं सांगितलंय, ग्वालियरमधल्याला काहीतरी वेगळं सांगितलंय. तर ही 35 ते 40 जी मुलं आहेत त्यांना आम्ही इंदोरला बोलवतो. अंडर 13 टूर्नामेंट करताही बोलवतो, अंडर 15 करताही बोलवतो, मुलांनाही बोलवतो, मुलींनाही बोलवतो. आणि त्यांचं सेंट्रली मेडिकल व्हेरिफिकेशन होतं. त्यामुळे आम्ही जे अनुभवतोय, की एकदा इथे फिल्टर बसल्यामुळे मग ह्याच्यातून जे प्रोबेबल्स आम्ही स्टेट करता म्हणून निवडतो, त्यांची रिजेक्शनचे जे पर्सेंटेज आहे ते खूप कमी होऊन गेले. आणि डिव्हिजनल लेव्हल टूर्नामेंटमध्ये सुद्धा लेव्हल प्लेइंग फील्ड जे आहे, म्हणजे असं नाहीये की तू थोडासा ज्याला आपण म्हणतो बेटर फिजिकच्या हिशोबाने आहे आणि मी एक थोडासा वीकर आहे. सो जे बोर्डनी त्यांच्या लेव्हलवर करायचा प्रयत्न जे करतायत त्याच्या मागची जी भावना आहे तीच आम्ही आमच्या लेव्हलवरती करायचा प्रयत्न करतोय. आणि इन द लास्ट 8-10 इयर्स वी हॅव बीन रिलेटिव्हली सक्सेसफुल इन अचिव्हिंग दिस. व्हेरी नाईस. एक मला फॉर अ चेंज पॉझिटिव्ह प्रश्न विचारायचा आहे. सगळे प्रश्न पॉझिटिव्ह आहेत. गेल्या दशकभरात विशेषतः कारण काय मध्य प्रदेश जसं तुम्ही म्हणलात, दाखला दिलात त्याप्रमाणे
लेगसी खूप मोठी आहे मोठी आहे. क्रिकेटची. हो. परंपरा, अनुशासन, प्रतिष्ठा सगळं खूप मोठं आहे. पण मध्ये काही काळ नरेंद्र हिरवाणी, राजेश चौहान, अमय खुरासिया यांच्यानंतर एक जवळ-जवळ 2 दशकांचा काळ आला, की पुरुष मोठे खेळाडू येत नव्हते. ते गेल्या दशकभरात म्हणजे ईश्वर पांडेपासून सुरुवात झाली. मग नमन होता. बरोबर. त्याच्यानंतर नमन ओझा टेस्ट क्रिकेट खेळला. मग आवेश आला. आधी अंडर-19 मग सीनियर्समध्ये. रजत पाटीदार फक्त IPL कर्णधार नाही, आपल्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा तो कसोटी 3 कसोटी खेळल्या आहेत त्याने आत्तापर्यंत. तर ही फळी निर्माण करण्यामागे झालेला प्रयत्न म्हणजे इंटेन्शनली ते केलं गेलंय आणि ते कसं साध्य केलं गेलं अक्रॉस लेव्हल्स इंटरनली. सो असं म्हणता येणार नाही, की जो मधला काळ जो होता, त्याच्यामध्ये काही प्रयत्न नव्हते हां. किंवा त्याच्यामध्ये काही सिस्टम नव्हत्या. अशातला काही भाग आहे असं मला वाटत नाही. पण अल्टिमेटली केवळ काही खेळाडूच त्या वरच्या लेव्हलपर्यंत जाऊ शकतात. रिप्लेसमेंट कोणाची करायची आहे किंवा एखादी व्हॅक्यूम जर असेल कोणाची, तर ती एक गोष्ट वेगळी राहते. नाव न घेता मी हे सांगू शकतो, की समजा एखादा अतिउच्च श्रेणीचा विकेट कीपर म्हणा किंवा एखादा मिडल ऑर्डर बॅट्समन जर असेल, तर त्याला रिप्लेस करण्याकरता एक तर तोडीस-तोड व्यक्ती किंवा खेळाडू मिळाला पाहिजे. दुसरं ते रिप्लेसमेंट करता तेवढी गट्सही लागतात. कारण ज्याला आपण म्हणतो, की अननेसेसरी चेंज कशाकरता करायचं. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ज्या तुम्ही प्रॉपरली ॲनलाईज जर केल्यात, तर भरपूर भरपूर पॉइंट्स असे आहेत, की जे तुमच्या कंट्रोलच्या बाहेर असतात. म्हणजे एखाद्या खेळाडूकडे ती क्षमता आहे, त्याच्याकडे तो परफॉर्मन्स आहे, त्याच्याकडे ती कमिटमेंट आहे. पण वरती जागा नाही. सो हा जागा नाही हा खरोखरचाच एक परिस्थिती असू शकेल किंवा जागा नाहीये असं दर्शवण्याची पण एक सिच्युएशन असू शकेल. पण त्याच्यामध्ये या खेळाडूंचा काही दोष नाहीये. तसाच असोसिएशन लेव्हलवरती सुद्धा हे होतं, की प्रयत्न तेच आहेत. त्याच्यामध्ये पुढं कोणी जावं किंवा न जाऊ नये याच्याकरता काही निगेटिव्हिटी या सगळ्या याच्यामध्ये नाहीये. पण परिस्थिती नाहीये या सगळ्याच्या. आता 2019-20 पासून याच्यात थोडा बदल आला. जसं तुम्ही म्हणालात, की आवेश खाननी पदार्पण केलं. रजतचं हे झालं. व्यंकटेश अय्यर मग याच्यामध्ये आला. तर काही गोष्टी जुळून येण्याकरता ज्याला योगायोग आपण म्हणू शकतो किंवा योगायोग दोन्ही तिन्ही अँगल्सनी होऊ शकतो या सगळ्या ह्याच्यामध्ये. तो कदाचित घडून आला आणि मग ह्या खेळाडूंना वरच्या स्तरावर मग ते IPL असेल किंवा इंडियन टीमचं असेल त्याच्यामध्ये हे करता येईल. महिला क्रिकेटमध्ये सुद्धा तशाच पद्धतीचं सिच्युएशन आहे. रिसेंटली आता IPLमध्ये पदार्पण झाल्यामुळे त्याची पब्लिसिटी जी आहे, त्याच्या जे लोकांपर्यंत जे खेळाडू पोहोचतायत त्याच्यामध्ये खूप मोठी वाढ झाली आहे. IPLच्या हिशोबाने बऱ्याच स्टेट असोसिएशननी आता स्वतःची पण एक T20 लीग सुरू केली आहे. त्याच्यातूनही काही नवीन खेळाडू जे आहेत ते वरती येतायत. टीव्हीवरती या मॅचेस असतायत, टॅलेंट स्काउट्स असतायत. त्यामुळे याचा कदाचित जो स्पीड आहे तो येत्या काही वर्षात वाढू शकेल. पण कुठेही असं ज्याला आपण म्हणतो की सिस्टम फेल्युअर आहे असं वाटत नाही या सगळ्या याच्यामध्ये. राइट. ओके. आपण रोहित तासनतास गप्पा मारू शकू क्रिकेट या आपल्या आवडत्या विषयावर. पण शेवटचे 2-3 मुद्दे मला फक्त आता घ्यायचे आहेत. त्यातला अर्थात सर्वात महत्त्वाचा मुद्दा, की जो मगाशी ओझरता उल्लेख झाला, की 2016 पासून सुरुवात झाली. 2018 मध्ये अखेर ते इम्प्लिमेंट झालं काही ना काही पद्धतीने. हं. गेल्या दशकभरात जसं सुरुवातीला मी उल्लेख केला, की जर एक स्ट्रक्चर्ड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्पोर्ट्समध्ये काही बॉडी आहे, तर ती BCCI आहे. आणि ती कदाचित मोडकळीस आली की काय असा प्रश्न वाटावा, अशी परिस्थिती कदाचित त्या BCCIला सुप्रीम कोर्ट डिरेक्टेड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्समुळे आली. त्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्सनी आता
एक दशक व्हायची वेळ आली आहे. झालेले फायदे आणि तोटे याच्याबद्दल आम्हाला सांगा ना? सो याला क्रिकेटिंग पार्लन्समध्ये जर बोलायचं झालं तर कुठल्याही संस्थेला स्वतःचं काही असा जीव नाहीये. त्या संस्थेला जीव किंवा प्राण ज्याला आपण म्हणू शकतो ते आहेत ते संस्थेचे सभासद. आणि त्या सभासदांना एकत्रित बांधून ठेवणारी जर कुठली गोष्ट असेल तर ती आहे त्या असोसिएशनची कॉन्स्टिट्यूशन किंवा काय त्याला मराठीत म्हणतात संविधान, हिंदीत संविधान म्हणतात. हं. आता जर एक डिफरंट एक्झाम्पल जर आपल्याला घ्यायचं झालं तर जसं जसं एखाद्या फॅमिलीची ग्रोथ होते तसं तसं काही रिक्वायरमेंट्स या बदलणं गरजेचं होतं. काही फॅमिलीजमध्ये फोरसाईट जास्ती असते. ती लोकं पटकन त्या गोष्टीला बदलून घेतात. ज्या पद्धतीत त्यांचं डेव्हलपमेंट होतंय त्याला. कदाचित काही ठिकाणी या गोष्टीकडे म्हणजे नजरअंदाज त्याला केलं जाऊ शकतं. त्याच्यात डेलिबरेटली ते नजरअंदाज केलं जातंय का खरोखरच त्या गोष्टीकडे त्यावेळी लक्ष गेलं नाही. ही परिस्थिती आहे. हे थोडासा शोधाचा विषय आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये. 2016 मध्ये या जे काही कॉन्स्टिट्यूशनल रिफॉर्म्स आहेत याला सुरुवात झाली. 2018 मध्ये त्याचं इम्प्लिमेंटेशन सुरू झालं. जर तुम्ही आज मागे वळून बघितलं तर देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने पहिल्यांदा त्याच्यावरती शिक्कामोर्तब केलं. त्याच्यानंतर त्या दृष्टीने सगळीकडे बदल सुरू झाले. मग त्याच्यातनं काही अडचणी ज्या आहेत त्या लोकांच्या समोर आल्या. त्या अडचणी बघता पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाकडे धाव घेतली गेली. त्यांनी देखील त्या अडचणींकडे सहानुभूतीपूर्वक विचार केला त्या अडचणींबद्दल आणि काही अमेंडमेंट्स त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस केले. हे बोर्ड लेवलवरती झालं, त्यामुळे मग परत स्टेट असोसिएशन लेवलवरती झालं. काही स्टेट असोसिएशननी त्यांच्या वेगळ्या अडचणी होत्या, त्या इंडिपेंडेंटली सर्वोच्च न्यायालयाकडे गेलं. तर सांगायचा मुद्दा असा आहे की ह्या सगळ्या ज्या संस्था आहेत त्यांचा जो गाभा आहे तो इतका जुना आहे आणि इतका मोठा आहे की तुम्ही वन फिक्स्ड रूल असा तुम्हाला करता येणार नाही. 100 वर्ष जुनी संस्था आहे, त्यांचं डेव्हलपमेंट, त्यांचं इव्हॉल्वमेंट वेगवेगळ्या पद्धतीत झालंय. तर एकसूत्री ते ज्याला आपण फॉर्म्युला आहे असं सगळ्यांना जो लागू पडेल असं फार अवघड आहे. जसं होमिओपॅथीमध्ये डिस्कशन करताना तुमची जी कॉन्स्टिट्यूशन आहे त्याचा फार मोठा आणि डीप अभ्यास केला जातो आणि मग तुम्हाला औषध हे केलं जातं. बाकीच्या काही याच्यामध्ये डोकं दुखत असेल तर तुम्हाला 4 ठराविक गोळ्या आहेत. तो हा एक अप्रोचचा फरक आहे. ज्या काही गोष्टी त्या सगळ्या विचार मंथनातून बाहेर आल्या, मग त्याच्यामध्ये ऑफिस बेअरर्सचं टेन्युअर पासून जनरल बॉडीज, तुमचे ऑडिट रिपोर्ट्स, ह्या ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत त्या एकत्रितपणे लिहिल्यामुळे असं वाटतं की काहीतरी खूप मोठं झालेलं आहे. पण त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी या बऱ्याचशा असोसिएशन पहिलेही करत होते. सो उदाहरण जर द्यायचं झालं तर मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशन मध्ये हे रिफॉर्म्स यायच्या आधी सुद्धा कॉन्स्टिट्यूशन मध्ये हे होतं की एखाद्या पदाधिकाऱ्याला जर 9व्या वर्षी कंटिन्युअस इलेक्शनला उभं राहायचं असेल तर तो जिंकून तेव्हाच येईल ज्या वेळेला त्याला 2/3 पेक्षा जास्ती मतं पडतील. सो त्यावेळी आमच्या इथे 2-2 वर्षाचे टर्म्स होते. सो टर्म्स वेअर डिफाईन्ड. असं नव्हतं की आज 2 वर्ष केलं मग अजूनही पुढचे लोक आले म्हणले आता आम्ही 4 वर्ष आम्ही खुर्ची उपभोगणार, असं नव्हतं. सो टर्म वॉज फिक्स. तुम्हाला जर 4थ्या टर्मला जर तुम्हाला हे करायचं असेल तर त्याच्याकरता नॉर्म्स होते. ऑलरेडी आमच्याकडे डोमेस्टिक क्रिकेटर्सना मेंबरशिप कंपल्सरीली दिली जायची. म्हणजे दरवर्षी 5 मेंबर्सच घ्यायचे असोसिएशनमध्ये. त्या 5 मधले 2 हे खेळाडू किंवा अंपायर असतील. खेळाडूंमध्ये मिनिमम रणजी ट्रॉफी लेवल आहे. अंपायरमध्ये BCCI लेवलचे अंपायर आहे.
आणि 3 व्यक्ती अशा आहेत, की ज्या जनरली खेळामध्ये कॉन्ट्रिब्यूट करतायत. क्लब प्रमोटर्स असतील किंवा चांगले कोचेस असतील किंवा डोनर्स असतील ह्या लोकांना. तर किती मेंबर घ्यावेत, कसे घ्यावेत आणि केव्हा घ्यावेत याचे नियम त्याच्याही पूर्वी होते. जनरल बॉडी करताय, ईओजीएम आपल्याला काय पाहिजे, कॉन्स्टिट्यूशन तुम्ही केव्हा आणि कशी बदलू शकता, ह्या सगळ्या गोष्टी होत्या. ह्याच्यात नवीन जो काही आला तो कूलिंग ऑफचा आला, जो पूर्वीच्या याच्यामध्ये नव्हता. सांगायचा मुद्दा असा आहे, की अशी परिस्थिती नव्हती, की जे आलं ते सगळं म्हणजे त्यातलं काहीच आमच्याकडे नव्हतं. अशी नव्हती परिस्थिती. कोणाकडे त्यातल्या 20 गोष्टी असतील, कोणाकडे त्यातल्या 15 गोष्टी असतील, कोणाकडे त्यामध्ये 25 गोष्टी असतील. पण आताची एक त्याच्यामुळे जे एक चांगलं हे आलंय, की बऱ्यापैकी कॉमननेस सगळ्या संस्थांमध्ये आलाय. त्याच्यातून उत्पन्न होणारे जे अडचणी आहेत त्याच्यावरती लोकं मात करतायत. मेन प्रॉब्लेम वन पर्सन वन पोस्टचा जो आहे, तो आहे. कारण एका रात्री संपूर्ण संस्थेची जडण-घडण बदलणं हे तितकं सोपं नाहीये, तितकं शक्यही नाहीये. म्हणजे एखादा खेळाडू जो आहे, तो ज्यावेळेला रिटायर होतो, त्यावेळेला तो कोचिंगही कुठेतरी करू शकतो. त्याच्याकडे जर कॉमेंट्रीचे स्किल्स असतील, तर तेही तो करू शकतो. तो सिलेक्टरही होऊ शकतो. तो ॲडमिनिस्ट्रेशनमध्येही कॉन्ट्रिब्यूट करू शकतो. आता यातलं काहीतरी एकच हे काहीतरी वेगळ्या अनुषंगाने जरी चांगलं असलं, तरी प्रॅक्टिकली त्याला इम्प्लिमेंट करणं आणि तेही एका रात्रीमध्ये, हा एक प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन होऊ शकतो. त्याच्याकरता थोडा काळ जाऊ देणं हे खूप गरजेचं आहे. कारण 70-80 वर्षाची जी सिस्टम आहे, ती आपण चेंज करण्याचा त्याच्यात प्रयत्न करतोय. आता आम्ही फॉर एक्झाम्पल एक आमच्या इथला जो एक इंटरनल जे डिस्कशन होतं, की मी एक अंपायर आहे. मी एक स्कोरर पण आहे क्वालिफाईड. तर माझ्यावरती हे जर बंधन आलं, की ह्या 2 पैकी काहीतरी तू एक परमनंटली सिलेक्ट कर. तर माझं त्याला हे होतं, की एका मॅचमध्ये मी आयदर स्कोरिंग करू शकतो किंवा अंपायरिंग करू शकतो. तर तुम्ही हे जे बंधन जर आणलं, तर एक संस्थेला लोकं मिळत नाहीत आणि ज्या लोकांची ह्या फील्ड्समध्ये उपजीविका आहे, मग त्यांचं पॅशन आहे त्या लोकांना पण आपण त्यांची ताकद कमी करतोय. तर ह्याला कसा बॅलन्स करता येईल ह्याचा एक जो प्रयत्न आहे तो अजूनही चालू आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये गेले 7-8 वर्ष जे आहेत ते. पण ओव्हरऑल जे म्हणलं, की एखादी गोष्ट जर सर्वोच्च न्यायालयाने जर ती करायला सांगितली असेल, तर ते आमचं अ, दायित्व आहे, की प्रामाणिकपणे त्याचं आपण पालन करावं. सो घडी विस्कटली का घडी अजून नीट बसतीये गेल्या 7-8 वर्षात? नाही, जे मी म्हणलं तसं, की बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, त्या मोस्टली आमच्या इथे पहिल्याही होत्या. हा जो एक वन पर्सन वन पोस्ट किंवा बरोबर. जो रोल आहे, तो थोडासा चॅलेंजिंग आहे. बरोबर. कारण तितकी बेंच स्ट्रेंथ जी आहे, ती डेव्हलप झालेली नाहीये आणि प्रत्येकाच्या याच्यामागे काही ना काहीतरी अडचणी आहेत. म्हणजे जसं आता एखाद्या खेळाडूला जर तुम्ही एक फिक्स्डमध्ये जर काही हे केलत, की नाही तू चूज कर बाबा कोच, सिलेक्टर किंवा अंपायर किंवा हे सगळ्या याच्यामधलं. तर त्याची जी व्हॅक्यूम आहे ती भरण्याकरता अजून काही काळ जाणार आहे. अजून काही काळ जाऊ द्यायला लागणार आहे आपल्याला. मग कदाचित ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला सक्सेस रेशो जो आहे, जास्ती दिसून येईल. ओके. अ, पुढचा मुद्दा एक गेल्या दशकभरात अजून आपण बघतोय, की दर महिन्यागणिक अ, मैदानावर असो, मैदानाबाहेर असू दे, ऑफिसेसमध्ये असू दे, टेक्नॉलॉजी जी इव्हॉल्व होतीये, ओके. त्याला भारतीय क्रिकेट त्या राष्ट्रीय क्रिकेट संघाच्या पलीकडे जाऊन या जो बेस आहे भारतीय क्रिकेटचा, तुम्ही त्यातले एक असोसिएशन आहात. तिथे खरंच त्याला बढावा मिळतोय का त्याच्याशी सुसंगत होईपर्यंत वेळ निघून जातीये? नक्की ऑन द ग्राउंड परिस्थिती कशी आहे टेक्नॉलॉजिकल इव्होल्यूशनशी अडॅप्ट करण्याच्या बाबतीत? गेल्या काही वर्षामध्ये टेक्नॉलॉजी इंट्रोडक्शन जे आहे ते चांगल्या गतीने इंट्रोड्यूस होत आहे त्याच्यामध्ये.
मॅच ॲनालिसिस आहे, प्लेयर्स ॲनालिसिस आहे, सिस्टम ॲनालिसिस आहे. भरपूर काही-काही त्याच्यामध्ये गोष्टी येतायत. अ, त्या म्हणजे एखादी टेक्नॉलॉजी बिल्ड करणारी जी व्यक्ती आहे, त्या व्यक्तीचा जो अभ्यास आहे, मग तो कदाचित प्लेयर्सच्या बाबतीतला असेल किंवा ज्याला मॅच ॲनालिसिस म्हणतो. तो अभ्यास त्याच्या दृष्टीने त्यांनी डेव्हलप केलेली ती टेक्नॉलॉजी आणि ती वापरणारी लोकं ह्यांच्यामध्ये समन्वय होण्याकरता यांची जी गॅप आहे, ह्याच्याकरता थोडा काळ जाऊ देणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही खूप चांगल्या पद्धतीची एखादी टेक्नॉलॉजी डेव्हलप केली आहे. पण माझ्याकडे कोच जो आहे, तो क्रिकेटिंग वाईज खूप वरच्या लेव्हलचे आहेत. त्यांच्याकडे अनुभव खूप वेगळ्या पद्धतीचा आहे. पण त्यांच्याकडे बिकॉज ऑफ एज और बिकॉज ऑफ ओव्हरऑल जर्नी टेक्नॉलॉजी ॲक्सेप्टन्स किंवा अडॅप्टेबिलिटी ही तितकी फास्ट कदाचित नसू शकेल. सो एखादी व्यक्ती 25व्या वर्षी कोच बनली आहे, तर ही कुड ग्रॅब दॅट थिंग व्हेरी फास्ट. Someone who has been into this field for last 25-30 years and who is now around 60, 65 or 70, he might be slightly slow in grasping or grabbing the utility of that particular technology. तर याच्याकरता जसं आपण म्हणतो की प्रत्येक गोष्टी निर्माण होण्याकरता सुद्धा वेळ द्यायला लागतो. तसंच त्याच्यातून जे आपण आउटपुट घेऊ शकतो ते 100% एक्स्ट्रॅक्ट होण्याकरता सुद्धा थोडा वेळ जाऊ देणं गरजेचं आहे. पण टेक्नॉलॉजी डेफिनेटली या खेळाला खूप हेल्प करते खेळाडू लेव्हलवरती. कारण त्यांना वैयक्तिक करायचं आहे. सो मी जर एक खेळाडू असेल आणि जर एखादी प्लेयर ॲनालिसिसचं जर सॉफ्टवेअर असेल किंवा AI टूल जर असेल, तर ते मला 1:1 ॲक्सेप्ट करायचं आहे. दॅट इज अ रिलेटिव्हली सिम्पलर प्रोसेस. मॅच मॅनेजमेंट, टीम मॅनेजमेंट, प्लेयर मॅनेजमेंट ज्यावेळेला तुम्हाला 25-30 मुलं आणि असे वेगवेगळे एज ग्रुप्स, तर ते कदाचित थोडंसं स्लो म्हणजे होतंय असं मला वाटतं. ओके. आणि त्याच्यात ते फास्ट ट्रॅक करण्यासाठी म्हणजे वरून खालपर्यंत एखादी गोष्ट काही सजेस्ट करू शकाल तुम्ही, की या गोष्टीमुळे कदाचित फायदा होईल का? तो त्याचा प्रश्न आहे. नाही, सो बेसिकली टेक्नॉलॉजी बनवणाऱ्यांना ती टेक्नॉलॉजी कशी मदतगार साबित होईल. मग ते खेळाडू असेल, असोसिएशन असेल, कदाचित कोच असेल एखादा फिजिओ असेल. तर ते त्यांना थोडंसं डेमॉन्स्ट्रेट करत राहणं विथ प्रॅक्टिकल एक्झाम्पल्स. म्हणजे नुसतं थेअरीचं हे करून चालणार नाही. पण विथ प्रॅक्टिकल एक्झाम्पल्स. तर त्याच्याकरता थोडासा फील्डवर्क जे आहे ते इम्प्रूव्ह व्हायला थोडी इकोसिस्टमनी जर मदत केली, ज्याच्यामध्ये ह्यांनाही आपण 2 पावलं पुढे यायला सांगतोय आणि जे कोचेस, फिजिओ, ट्रेनर, ॲडमिनिस्ट्रेटर जे लोक आहेत त्यांनाही 2 पावलं पुढं त्यांनी यावीत. अशी एक जर परिस्थिती निर्माण झाली, तर टेक्नॉलॉजीचा वापर आणि त्याची युटिलिटी थोडीशी जलद गतीने होऊ शकेल. ओके. 2 प्रश्न आहेत माझे आणि मग आपण शेवटाकडे जाऊया. शेवटून दुसरा प्रश्न, की आज एकीकडे आत्ता तुम्ही एक्सप्लेन केल्यानुसार, की तुमची पिढी, की जी व्हॉलंटिअर बेसिसवर सुरुवात झाली आणि नंतर काळाशी अडॅप्ट करत प्रोफेशनल झाली. आज असं आहे, की आज स्पोर्ट्स प्रोफेशनल्स ही जी नवीन संकल्पना आली आहे. म्हणजे अ, आपल्या एक पिढी मागची काही लोकं कदाचित म्हणतील, की स्पोर्ट्स मॅनेजमेंटचं पेव फुटलंय. जे आपल्या ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशनच्या काळात MBAचं पेव फुटलं होतं, तसा प्रकार काहीसा आहे तो. तर या स्पोर्ट्स मॅनेजमेंट प्रोफेशनल्सना, मुला-मुलींना क्रिकेट इकोसिस्टममध्ये इंटिग्रेट खरंच आत्ता करता येऊ शकतं का? आणि त्यांच्या दृष्टीने, की त्यांना प्रॅक्टिकल नॉलेज खूप आहे. त्यांची फक्त थिअरी नसते. पण त्यांना क्रिकेट स्पेसिफिक काय स्किल सेट स्वतःचे वाढवता येऊ शकतील, हे तुम्ही तुमच्या अनुभवातून सांगू शकाल? स्पोर्ट्स मॅनेजमेंट ही जी काही डिग्री आहे किंवा आता त्याच्यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन पण आहे. तर त्याच्यातून खूप काही चांगली तरुण मुलं-मुली पुढे येत आहेत. सो माझ्याकरता याच्यातली जी पॉझिटिव्ह गोष्ट आहे, ती म्हणजे खेळ ह्या याच्यामध्ये
एक स्पेशल स्ट्रीम जी आहे ती सुरू झालेली आहे. पूर्वी जसं होतं की केवळ कोचिंगचे सर्टिफिकेशन कोर्स होते किंवा स्कोरर्सच्या एक्झाम्स होत्या. हळू-हळू BCCIने ग्राउंड्स क्युरेटर करता हे सुरू केलं. तर आता पॅरलली बाहेरच्या याच्यामध्ये मॅनेजमेंट करता म्हणून एक स्ट्रक्चर्ड एज्युकेशन सिस्टीम निर्माण झाली. सो विच इज अ व्हेरी पॉझिटिव्ह साइन नॉट ओन्ली फॉर क्रिकेट बट फॉर स्पोर्ट्स इन जनरल. ह्याच्यातून जे तरुण-तरुणी पुढे जे येत आहेत, ज्यांच्याकडे अकॅडमिक क्वालिफिकेशन आहे, त्या लोकांना भरपूर वाटा आहेत पुढे जाण्याकरता. लीग्स होत आहेत, केवळ क्रिकेटमध्ये नाही, बाकीच्या खेळांमध्येही होत आहेत. कबड्डीपासून टेनिसपर्यंत होत आहेत, हॉकीमध्ये या सगळ्या गोष्टी होत आहेत. त्यामुळे खूप मोठं मैदान या सगळ्या युवक-युवतींना निर्माण झालेलं आहे. आता तुमचा कल कशाकडे आहे, ह्याच्यावरती काही गोष्टी अवलंबून राहतात. सो खूप लीग्स असल्यामुळे मी आज इकडे महिनाभर एखाद्या लीग बरोबर काम केलं, मग नंतर 15 दिवसाचा ब्रेक घेतला, मग अजून कुठेतरी केलं. ही एक शक्यता आहे की मला नोकरीसारखी काही गोष्ट करायची नाहीये. आय एम अ फ्री पर्सन. जिथं जायला लागेल तिथं जाईन, नसेल तर मी हे करेन. तर हा निर्णय जो आहे हा वैयक्तिक निर्णय आहे. ह्या मुलांनी लीग्सची जी क्रेज आहे ती एक्सपिरियन्स केलेली आहे. टीव्हीवरती बघितलंय, पेपरमध्ये वाचण्यात येतं, आजकाल सोशल मीडियावरती इतक्या गोष्टी होत राहतात. तर त्या लीगमध्ये मी काहीतरी काम करावं, मग ते फील्ड ऑपरेशन्स असतील पासून ते मीडिया मॅनेजमेंट असतील, असंख्य गोष्टी आहे. ह्याच्याकरता एक कुठं ना कुठं तरी प्लॅटफॉर्म आहे त्यांच्याकरता. पण असोसिएशन लेवलवरती काम करावं ह्याचं काही अशी पब्लिसिटी किंवा याची काही अशी खूप मोठी उदाहरणं की जेणेकरून नवीन युवक त्याच्याकडे आकर्षित होतील अशी काही परिस्थिती नाहीये. आमचं देखील जे झालं की आम्ही व्हॉलंटिअरिंग सुरू केली, त्याच्या मागे काही असं नव्हतं की पुढं जाऊन ह्याच्यात काय आपल्याला प्राप्त होऊ शकेल. एक्सक्लुझिव्हिटी हा एक एलिमेंट ज्यावेळेला मी स्वतः 17 वर्षाचा होतो त्यावेळेलाही मी तो एक्सपिरियन्स केलाय. त्याचा मला खूप आनंद होता की पुण्यामध्ये जर इतके लोक असतील तर खूप कमी लोक अंपायरिंग करतायत आणि त्यातला एक मी आहे. सो दॅट एक्सक्लुझिव्हिटी फॅक्टर अपील्ड मी. त्याच्यानंतर पहिली जी इंटरनॅशनल मॅचमध्ये मला जी जबाबदारी दिली होती, म्हणजे मी काय तिकीटं पण विकली आहेत आणि काय मीडिया बॉक्समध्ये व्हॉलंटिअरिंग पण केली आहे वगैरे वगैरे सगळ्या ह्याच्यात. तर तो जो एक्सक्लुझिव्हिटी एलिमेंट होता तो मला त्या काळी पण होता आणि आजही मला त्याचं अप्रूप आहे की काहीतरी वेगळं करतोय ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये जे नॉर्मली अनुभवता आलं नसतं मला. तर ह्या मुलांना जर ती टेस्ट कुठेतरी घ्यायची असेल तर त्यांनी असोसिएशनचं फील घ्यायला पाहिजे आणि मग जर त्यातून तुम्हाला तो आनंद जर पुढे म्हणजे कंटिन्यू करायचा असेल तर तुम्ही तो घेऊ शकाल. सो इट इज अ गिव्ह अँड टेक फॉर्म्युला. लीग्स तुम्ही बघितलेल्या आहेत, तुमच्याकडे खूप जास्ती ऑपॉर्च्युनिटीज आहेत, पण असोसिएशनलाही जर लोक अशी हवी असतील आणि जर तुमचा इंटरेस्ट असेल त्या असोसिएशनमध्ये काम करायचा तर डेफिनेटली याच्यातनं पुढचं काहीतरी चांगलं उदयास येऊ शकेल असं वाटतं. ओके. सो आजच्या तरुण स्पोर्ट्स प्रोफेशनल्ससाठी किंवा तरुण क्रीडापटू किंवा क्रिकेटपटू ज्यांना पुढे काय हा प्रश्न पडतो त्यांच्याकरता हा ऑप्शन नक्की एक्सप्लोर करता येऊ शकतो. पण विचारपूर्वक करा, नक्की कशासाठी आपण करतोय हे याच्यातनं आपल्याला समजलं. शेवटचा प्रश्न रोहित पंडित, की जो नुकताच मी ओडिशा सरकारचे जे स्पोर्ट्स सेक्रेटरी आहेत सचिन जाधव सर, कराडचे, त्यांना मी राजकारण्यांना का बरं क्रीडा क्षेत्राचे एवढं आकर्षण असतं हा प्रश्न विचारला. तुम्हाला तो अजून वाईडन करून विचारणार आहे की तुमचं जो सहभाग आहे गेले 1.5 दशकाहून जास्त, म्हणजे क्रिकेटचं अप्रूप किंवा क्रिकेटचं आकर्षण रादर राजकारणी, राजेशाही, ओके, आणि धनिक या सर्वांना आहे आजच्या काळात वेगवेगळ्या कारणांसाठी. तुमच्या बाजूने विचार करता तुम्ही ज्या असोसिएशनमध्ये आहात,
जिथे राजकारणी एक कुटुंब आहे, की जे राजकारणी पण आहे, धनिकही आहे, राजेशाही बॅकग्राऊंडही आहे. त्याचं वर्चस्व आहे. इतर राजकारण्यांनीही शिरकाव करायचा अर्थात प्रयत्न करून झालेला आहे. हे सगळं एका मजल्यावर, एका लेव्हलला चालू असताना असोसिएशन सुरळीत चालू ठेवणं, हे कसं काय घडवून आणता ॲज अ प्रोफेशनल, ॲज अन एक्झिक्युटिव्ह? सो पहिलं म्हणजे मी या प्रश्नातून राजकारणी किंवा धनिक किंवा असे जे टर्म्स आहेत ते थोडेसे बाजूला ठेवीन. थोडेसे इन्फ्लुएन्शियल लोकं ज्याला म्हणू शकतो. इंटरव्ह्यूच्या सुरुवातीच्या भागात जे मी म्हणलं होतं, की असोसिएशनची जी एक मेंबरशिप बेस आहे, जो फार पूर्वीपासून तयार झालेला आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या स्तरातील लोकं, कारण त्यांच्याकडे ती कपॅसिटी होती खेळाकरता, खेळाडूंकरता कॉन्ट्रिब्यूट करायची. तर ह्याच्यामध्ये जसं पूर्वीच्या काळातले जे राजे लोकं होते, त्यांनी खेळालाही प्रोत्साहन दिलं, खेळाडूलाही प्रोत्साहन दिलं. त्याच्यानंतर काही वेगळी लोकं आली. सो फॉर एक्झाम्पल आमच्या इथलं जर उदाहरण द्यायचं असेल, तर ज्यावेळेला होळकर हे होळकर राजे किंवा ह्या कन्सेप्टमधनं प्रिन्सली स्टेट्समधून बाहेर पडले, पण लोकं तीच होती. हं. तर त्यांनी पुढच्या 20-25 वर्ष सुद्धा क्रिकेट करता सपोर्ट केलं, फायनान्शियली सपोर्ट केलं. म्हणजे उदाहरणं अशी आहेत, की विमानाची तिकीटं काढण्यापासून काही गोष्टी त्यांनी या सगळ्यांकडे केलं, आउट ऑफ द वे जाऊन सगळ्या ह्याच्यामध्ये. तर हेही आपल्याला बघायला लागेल, की त्या लोकांची इच्छा होती का, की मी खुर्ची पकडून बसावं? का त्या संस्थेची गरज होती, की त्या त्या लोकांनी त्या संस्थेवरती आपला आश्रय ज्याला आपण म्हणतो किंवा ज्याला एक आशीर्वाद ज्याला म्हणतो, ते द्यावं. ह्या दोन्ही गोष्टी खरं म्हणजे तपासून बघायला लागतील. आजच्या ह्याच्यामध्ये जर बघायला लागलं, तर बऱ्याच ठिकाणी अशी परिस्थिती आहे, की तिथे कोणी राजकारणी किंवा खूप मोठा इन्फ्लुएन्शियल व्यक्ती पण नाहीये. अशा ठिकाणी जर कोणी वेगवेगळ्या मार्गाने ती संस्था हस्तगत करायचा किंवा ज्याच्यावरती ज्याला आपण म्हणतो, की ताबा इल मिळवणं. वे हां, इल वे ऑफ कंट्रोलिंग दॅट असोसिएशन असेल, तर ती ताकद आज कोण देऊ शकतं संस्थेला? तर ते परत धनिक देऊ शकतात, एखादा राजकारणी व्यक्ती देऊ शकतो किंवा एखादा मोठा स्टार टाइपचा हे देऊ शकतो. तर संस्थेलाही ही लोकं लागतात आणि ही लोकं असल्यामुळे मग लोकांचं कदाचित असं हे होतं, की हे लोकं सत्ता काबीज करून बसलेत किंवा अशा काही पद्धती आहेत का? सो हा एक थोडासा डेलिकेट विषय आहे आणि तो प्रत्येक संस्थेशी वेगवेगळ्या पद्धतीने, वेगवेगळ्या पर्स्पेक्टिव्हमधनं बघितलं जाणं गरजेचं आहे. पण क्रिकेट भारतामध्ये म्हणजे क्रिकेट, बॉलिवूड आणि पॉलिटिक्स हे 3 अशा गोष्टी आहेत, की ज्याबद्दल पत्रकारांपासून सोशल मीडियाला काही ना काहीतरी लिहायचंय. मग ते पॉझिटिव्ह असू शकतं किंवा निगेटिव्ह असू शकतं, पण लिहायचंय त्यांना. मग ह्या सगळ्या ह्याच्यातनं काही ना काहीतरी गोष्टी, काही ना काहीतरी स्टोरीज, नरेटिव्हज हे सगळे पुढे होत जातात. जे कोणी असेल, ते जर प्रामाणिकपणे त्या संस्थेकरता कॉन्ट्रिब्यूट करत असेल, तर कोणी का असेना, त्याच्याने काही फरक पडेल असं मला वाटत नाही. सो इफ right from the lowest scale of employee to the highest scale of administrator, मग ते प्रोफेशनल असतील किंवा व्हॉलेंटरी असतील, ऑनररी असतील. इफ दे आर कॉन्ट्रिब्युटिंग इवन 1% मोर दॅन व्हॉट दे आर गेटिंग, देन इट इज अ सक्सेस. सो आज जर मला ₹100 पगार आहे दिवसाला आणि जर घरी जाताना मी असं हे करतोय, मी म्हणजे आमच्या इथली सिस्टीम जर हे मानते, की नाही यांनी आज ₹150चं काम केलंय, तर दॅट इज सक्सेस. मी जर रिव्हर्समध्ये गेलो, तर मग तो छोट्यातला छोटा व्यक्ती सुद्धा तितकाच घातक ठरू शकतो त्या संस्थेला, जितका एखादा मोठा व्यक्ती ठरू शकतो. ओके. अगदी शेवटचा मुद्दा, की जर तुम्हाला चान्स मिळाला, शुरू से शुरू करने का, तर पुन्हा तुम्ही क्रिकेट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह फ्रंटवर काम करायला सुरुवातीपासून तयार असाल? काही काही गोष्टींच्या बाबतीत मला थोडा विचार नक्कीच करायला लागेल. म्हणजे मी आज
आज जर मी 17 वर्षाचा असीन, तर एखादी गोष्ट मी करेन का नाही करेन. पण खेळ हा खूप महत्त्वाचा त्यातला भाग आहे. लहानपणी शाळेत किंवा त्याच्यानंतरच्या काळामध्ये देखील क्रिकेटबद्दल प्रेम होतं. मग त्याच खेळामध्ये काहीतरी काम करायची संधी मिळाली. त्यावेळेला त्या खेळामध्ये सुद्धा अशा लोकांची एक गरज होती. सो आता एखाद्या व्हॉलंटिअर लेव्हलच्या माणसाची संस्थेकरताची गरज किंवा संस्थेला त्या माणसाची गरज, हे समजणं थोडंसं डीप रूटेड आहे. त्याच्याकरता मग थोडासा विचार करायला लागेल. कारण तुम्ही काय भावनेने त्या संस्थेकडे बघताय, तशीच जर भावना त्या संस्थेची राहिली नसेल, तर मग तुम्हाला विचार करायला लागेल. मग कदाचित असं होईल, की हा खेळ नाही, एखादा दुसरा खेळ. तुमच्या वैयक्तिक अनुभवातून आम्हाला एक आठवण तुम्ही स्पेसिफिक आठवण जर सांगितलीत, की ज्याच्यामुळे असं अचानक जेव्हा मागे वळून पाहताना विचार येतो आणि असं वाटतं, की येस धिस वॉज वर्थ इट. अशी एक आठवण सांगाल आम्हाला जाता-जाता? इन्फ्रास्ट्रक्चर वाईज जर गोष्ट करायची असेल, जसं मी सुरुवातीला सांगितलं, की एखादा ओपन प्लॉट वरती प्रयत्नपूर्वक मेहनत करून ज्यावेळेला तुम्ही एखादं मैदान बनवता आणि त्या मैदानावर तिथली लहान-लहान मुलं ज्यावेळेला खेळायला लागतात आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद असतो, तर तो मनाला कुठं ना कुठेतरी खूप चांगली भावना देऊन जातो, की मुंदेन काम झालेलं नाहीये, तर काही ज्याचा लाँग लास्टिंग इम्पॅक्ट आहे. इन्फ्रास्ट्रक्चरमधला एखाद्या सिलेक्शनच्या बाबतीतलं ज्याला आपण म्हणू शकतो, की योग्य वेळेला एखादी गोष्ट मनाला खटकली आणि त्या गोष्टीचं आपण वेगवेगळ्या बरोबर कन्सल्टेटिव्ह प्रोसेस इम्प्लिमेंट केली आणि जो काही कदाचित अन्याय होऊ शकला असता, त्याला तुम्ही कंट्रोल केलं. नावं घेता येणार नाही त्याच्यामध्ये. पण त्या बाबतीत ज्यावेळेला मग आज तुम्ही जर मागे वळून बघितलं, तर डेफिनेटली येस, की त्यावेळेला जो एक अलर्टनेस होता, तो त्या खेळाडू करता आणि मग असोसिएशन करता सुद्धा पुढे जाऊन म्हणजे मदतीचा ठरला. ही एक आनंदाची गोष्ट आहे. अ, आपल्या जसं आमच्या इथे ज्यावेळेला मॅचेस होतात, त्यावेळेला आम्ही इंटर्नशिप्सचं काही हे करतो किंवा नवीन मुलं येतात. त्या मुलांमध्ये खूप ऊर्जा असते काम करण्याची आणि ते खरोखरच मेहनत पण घेत असतात. मॅच झाल्यानंतर ज्यावेळेला त्या मुलांचा आम्ही एक फीडबॅक घेतो, त्याच्यातून जे त्यांनी साध्य केलं, तर त्या गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या प्रयत्नांमुळे त्यांना साध्य करता येऊ शकल्या. त्यांच्या त्या वयामध्ये, त्या स्टेज ऑफ करियर अँड एज ऑफ दॅट पर्सन आणि त्याचा पुढे कुठं ना कुठेतरी जाऊन त्यांना चांगला म्हणजे त्याचा अनुभव येईल किंवा त्याच्यातून ते अजून काहीतरी चांगलं करू शकतील. ही ज्यावेळेला चर्चा होते, त्यावेळेला चांगलं वाटतं, की आपण पुढच्या पिढीकरता काही ना काहीतरी छोटे-मोठे का होईना आपण कॉन्ट्रिब्यूट करू शकतोय. अशा भरपूर काही-काही अँगल्समधल्या त्या गोष्टी येऊ शकतात आणि जे मी सुरुवातीपासून 2-3 वेळेला हे केलं, की सिन्स आय एन्जॉय धिस, सो इट इज नॉट जस्ट अ प्रोफेशन ऑर ब्रेड एंड बटर. त्यामुळे त्याच्यापेक्षा पलीकडे जाऊन संस्थेकडचं जे प्रेम आहे, संस्थेकरता सुद्धा आणि संस्थेकडनं सुद्धा जे मिळतंय, ते माझ्याकरता थोडं जास्ती म्हणजे वेटेज त्याला मी जास्ती देईन असं मी नक्कीच सांगू शकेन याच्यात. राइट. रोहित पंडितांच्या म्हणण्याचा मतितार्थ मी एकच लावू शकतो, की तुम्हाला जर क्रीडा संघटक व्हायची इच्छा असेल किंवा क्रीडा प्रशासनामध्ये इन्व्हॉल्व व्हायची इच्छा असेल, तर फक्त मजा येते, फक्त बघायला छान वाटतं म्हणून नाही, तर त्या खेळाची पर्टिक्युलरली जर तुम्हाला खाज असेल, तर तुम्ही 25 वर्षानंतर अशा एखाद्या पॉडकास्टवर दिसू शकाल. आणि रोहित पंडित तुमची जी मीडिया शाय इमेज आहे, तशी इमेज असूनही आज तुम्ही आम्हाला गेली 75-80 मिनिटं तुमचा पट मी उलगडला. मीडिया शाय वगैरे बिलकुल नाहीये. पण बऱ्याच वेळेला असं होतं किंवा बहुतांश वेळा असं होतं, की मीडियातले जे लोकं आहेत
मग ते जरी खूप चांगले मित्र असतील, तरी देखील ते तुमच्या तोंडून त्यांना जे हवंय ते वधवून घ्यायचा प्रयत्न म्हणून ते येतात इथे, ज्याच्याकरता मी तयार नसतो. आणि मग असं एक मत बनतं, की नाही ते त्याच्याशी बोलण्यात काही मतलब नाही, कारण तो तुम्हाला स्टोरी नाही देऊ शकत. सो माझं इंटरॅक्शन जे आहे ते तुमच्या निगेटिव्ह किंवा मसाला या गोष्टीकरता मी नक्कीच हे करणार नाही. कारण खूप काही-काही गोष्टी अशा असतात, की ज्या अननेसेसरीली जर पब्लिसाइज नाही केल्या, तर त्याच्यात चांगल्या पद्धतीने सुधारता येऊ शकतं. बऱ्याच लोकांचा असा असतो, की लोकांना एक्सपोज करत जावं, ज्या बाबतीत मी तितका ओपन नाहीये. म्हणून लोकं मला मीडिया शाय वगैरे म्हणू शकतात. तर अ, हा जो त्यांनी दाखला दिला, तो कदाचित मेनस्ट्रीम मीडियातल्या काही प्लॅटफॉर्म्सबद्दल लागू होतो. स्पोर्ट्स कट्टाबद्दल नक्की लागू होत नाही, याची मी शाश्वती देऊ शकतो. तुम्हाला रोहित पंडितांशी गप्पा मारलेल्या पाहून काय वाटलं? ते नक्की आम्हाला कमेंट करून कळवा. तुम्हाला त्यांचं पदार्पण झालंय स्पोर्ट्स कट्टावर. त्यांच्या पुढच्या वेळेस येण्यासाठी, त्यांना परावृत्त करण्यासाठी जर तुमच्या डोक्यात काही प्रश्न येत असतील, तर तेही आम्हाला इथे कमेंट बॉक्समध्ये लिहून दाखवा. लिहून सांगा. आम्ही ते नक्की वाचू, त्यांच्यापर्यंतही पोहोचवू. तूर्तास रोहित पंडित आणि अमोल कराडकर तुमची मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या कार्यालयातून इंदोरमधून रजा घेत आहेत. तुम्ही मात्र ऐकत राहा, बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा. धन्यवाद. थँक यू.